अँड गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहेत कोबी आणि वाटाण्याची भाजी. तर बघू शकता मी इकडे कोबी चांगला चिरून घेतला आहे, बारीक स्वच्छ पाण्याने धुवून, आणि वाटाणेही धुवून घेतले आहे. आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी इकडे मी साहित्य घेतले. टमॅटो आहे, कढीपत्ता आहे, इकडे लाल तिखट थोडा मसाला आहे, धना-जिरा पावडर आणि हळदी पावडर, आणि इकडे थोडेसे मी जिरे घेतले. आता आपण स्टार्ट करू. तेल आपलं चांगलं गरम झालं तर आपण यात जिरे घालू. आपले जिरे चांगले तडतडले की आपण लगेच कढीपत्ता घालू. आता टमॅटो घालून घेऊ. टमाटा चांगला आपल्याला असं तेलामध्ये मस्त शिजवून घ्यायचं. आपण यातच मीठ घालून घेऊ. चांगलं आपण याला मिक्स करून घेऊ. टमॅटो चांगला असं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. छान असं शिजलं पाहिजे. बघू शकता टमॅटो मस्त असं आपला शिजला आहे. आता आपण मसाले घालून घेऊ. मसाले चांगले असे मिक्स करायचे व्यवस्थित. आता यातच आपण वाटाणे आणि स्वच्छ धुवून घेतलेला कोबी घालूया. आम्ही याला कोबी बोलतो, काही लोक याला हे बोलतात, कोणी कॅबेज बोलतं, आणि अजून तुम्ही काय बोलता तेही मला सांगा नक्की. आमच्या इकडे याला कोबीच बोलतात. आता व्यवस्थित आपल्याला असा स्लो गॅस करून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. यात पाणी वगैरे आपल्याला काही घालायचं नाही, कारण की याला भरपूर असं पाणी सुटतं कोबीला. बघू शकता मस्त अशी आपली वाटाणा आणि कोबीची भाजी रेडी आहे, आणि खूप छान होती. तुम्ही करून बघा. आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, आणि हो, तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघतात हे मला नक्की सांगा. मी तर मुंबईवरनं आहे. तुम्ही कुठून बघतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू सो मच. बाय.